आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या G20 परिषदेच्या दुसऱ्या सत्राला संबोधित केलं। आपत्ती, हवामान बदल, ऊर्जा परिवर्तनाबरोबरच भक्कम खाद्य प्रणाली सुनिश्चित करण्यासाठी एक लवचिक जगाची निर्मिती या विषयावर दुसऱ्या सत्राचा भर होता। या सर्व आघाड्यांवर भारत सक्रिय पद्धतीत काम करत आहे अशी ग्वाही पंतप्रधानांनी या सत्रामध्ये दिली। मानव केंद्रित आणि समावेशक भविष्याची निर्मिती करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे असं ते म्हणाले। स्थैर्य आणि स्वच्छ ऊर्जेसाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध आहे। त्यामुळेच पुनर्चक्रीकरण, शहरीकरण, सेकंड लाईफ बॅटरी आणि त्याच्याशी संबंधित नवोन्मेषाला चालना देण्यासाठी G20 क्रिटिकल मिनरल्स आणि चक्रीकरणासाठी पुढाकार घेण्याचा प्रस्ताव मांडत आहे असं त्यांनी सांगितलं। हवामान बदलाचा सर्वात प्रतिकूल परिणाम आपल्या कृषी क्षेत्रावर होत आहे, ज्यामुळे अन्न सुरक्षा प्रभावित झाली आहे असं ते म्हणाले। भारत कशाप्रकारे जगातील सर्वात मोठा अन्न सुरक्षा आणि पोषण सहाय्यता कार्यक्रम, जगातली सर्वात मोठी आरोग्य विमा आणि पीक विमा योजनांच्या माध्यमातून या समस्यांवर उपाययोजना करत आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं। पोषण मूल्यांनी परिपूर्ण श्री अन्न म्हणजेच भरड धान्याला प्रोत्साहन देण्यातही भारत अग्रणी आहे असं ते म्हणाले। दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग